असाच सारखा येऊ दे आणि कायम कल्याण होऊ दे. चांगलं भगवंताच्या दारात आलाय म्हणल्यावर तेच सगळं काय करणार आहेत. 100% हा ते भगवंताचा नंदीच आहे. चाललाय दर्शनासाठी. त्या पण आहेत आपल्याबरोबर. इकडं वजीर पाहू शकता आणि इकडं सुंदर आहे. असाच सारखा येऊ दे आणि कायम कल्याण होऊ दे. चांगलं सोमेश्वरा सांग काय बी एक नंबरला चालू दे जोड करा. सोमनाथ भगवंता शंकर सोमेश्वर आता कायम जोड पडत. काय सुंदर आहे काय हो. कुठला कुठला हे कात्रज पुणे. वा 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 गाजलाय बैल हो चांगला. हो आणि आता तुम्ही भगवंताच्या दारात आलाय म्हणल्यावर तेच सगळं काय करणार आहेत. 100% हा हो. ते भगवंताचा नंदीच आहे. नंदी त्याच्याबद्दल काय हेच नाही. करतोय आम्ही सर्व जनतेची मनी भावनेने सेवा. हा 100% 100% पहिल्यांदाच आलाय बरं का. होय ना. पहिल्यांदाच आलाय. पहिल्यांदाच आलाय इकडे. वा 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 वा. पहिल्यांदा झालं. आता कायम येणार कायम. त्या भगवंताचा आशीर्वादच तुम्हाला आहे. सुंदर गाजलेला त्या अजून तर आता एक नंबरलाच पाळणार आहे. एक नंबरला बैल पाळणार. त्याचा आशीर्वाद त्यांना आहे. काय अडचणच नाही. लावा डोळ्याला पाणी लावून घ्या. हरि ओम नेत्रोदक पर्शनम समर्पयामी. पाणी प्यायचं उजव्या हातावर 3 वेळा थोडं थोडं. ओम आचम्य ओम केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. चौथ्यांदा खाली सोडायचं. मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम संकर्षणाय नमः वामनाय नमः पद्मनाभाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम हरेभ्य नमः ओम श्रीकृष्णाय नमः. परम ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदम प्राणायामे विनियोगम. ओम भुवम ओम सोहम ओम जपम ओम तपम ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपज्योतिरसामृताय नमो नमः. श्रीमद्महागणपति देवताभ्य नमो नमः. इष्टदेवताभ्य नमो नमः. कुलदैवताभ्य नमो नमः. ग्रामदेवताभ्य नमो नमः. स्थानदेवताभ्य नमो नमः. मातृपितृदेवेभ्य नमो. सर्वब्राह्मणेभ्य नमो. सर्वमांगल्ये मांगल्ये शिवे सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. लंबोदर विक्टो विघ्ननाशो गणाधिपति धूम्रकेतु बालचंद्र गजानन द्वादश नामानि सायं प्रातपटे नरम सप्तजन्म कृतत् पापम स्मरणे विनश्यति. ओम ताराबलं चंद्रबलं विद्याबलं तदैव लग्न सुदिनव तदैव लाभस्तेषा जयस्तेषा कुशस्तेषा पराजयमेषामिन्दवर्षामि हृदयस्तु जनार्दनं विनायकं गुरुभानु ब्रह्म विष्णु महेश्वरं
कलियुगे भरतवर्षे भरतखंडे जंबूद्वीकारणे शालिवाने शक्य 1947 नाम संवत्सरे तमसो मासे भाद्रपद मासे कृष्ण पक्ष एवं गुणविशेषता शुभ पुण्यतिथो उजव्या हातावर पाणी घ्यायचं, म्हणायचं मम आत्मनाः स्मृती स्मृती पुराणयुक्त फल प्राप्त्यर्थाया सह कुटुंबानं सह परिवारं क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थाया अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थाया वास्तुपीडा ग्रहपीडा सकल दोष परिहारार्थ मनोइच्छित मनोकामना सिद्धार्पणमस्तु सोमेश्वर देवता भाद्रपद मासे कृष्ण पक्ष यजमानाम्य तुमच्या नावाचा उच्चार करा। एवं गुणविशेषता शुभ पुण्यतिथो म्हणा, सहकुटुंब सहपरिवार सुख शांती यश प्राप्ती दीर्घ आयुष्य कृपादृष्टी कृपाछाया कृपा आशीर्वाद सकल मनोरथ मनोकामना पूर्णत्व निमित्त सोमेश्वर देवता अभिषेक पूजन अहम करिष्ये। थोडं पाणी घाला। ओम सौराष्ट्री सोमनाथंचम श्रीशैल मल्लिकार्जुनम पूज्येन महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्या वैजनाथंचम डाकिन्या भीमाशंकरम सेतुबंधे तुरामेशम नागेशम दारुकावनी वाराणस्यतुगश्मेशम शिवालयेतिनि ज्योतिर्लिंगाय सायं प्रातपटे नरम सप्तजन्म कृतं पापम स्मरणे विनश्यति ओम त्र्यंबकं गजामहं सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुक्मी भवं भवामि मृत्युर्मुक्षीयमामृतां कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगडे जाळी कारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझबीन शंभो मजको नतारी रवींद्र दावा नळपूर्ण बारी सुते समेत्री त्रिमरोग्य जाळी ब्रह्मानदेशा मजनांत काळी तुझबीन शंभो मजको नतारी जटाय बुद्धिवट चंदनाची कपालमाला प्रतिकोमतेचे पंचानना विश्वनांतकारी तुझबीन शंभो मजको नतारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकाळी तुझबीन शंभो मजको नतारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको कृती पडू नको तीव्रे तपेती नको काळाचे वैमानसी धर नको दृष्टा शंकू नको ज्याची या स्मरणे पतित धरणे तो शंभो सोडू नको ओम त्रिगुणाकारं त्रिनेत्रं त्रिदलं एक बिल्वपात्रं शिवार्पणमस्तु बेलपुष्पं समर्पयामि धूपं दीपं समर्पयामि कर्पूरगौरं कर्णावतारं संसारसारं भुजगेन्द्रभारं सदा वसन्तं हृदयाभ्रण्ये भवं भवामि सैतन्नमामि ओम महानैवेद्यं समर्पयामि। तर श्रीफळ घ्या, तुमची मनोकामना सांगा देवाला आणि अर्पण करा। हरि ओम वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्य सिद्धार्पणमस्तु। नमो पार्वती पते हर हर महादेव। सोमेश्वर भगवान की जय।
मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे, निसर्ग गार्डन कात्रज. तात्या नमस्ते. नमस्कार. तात्या बऱ्याच दिवसातनं योग येतं एवढ्या उशिरा मुलाखत घ्यायची आणि आज सुंदर फायनल गुलालाचा मानकरी ठरलाय. काय सांगाल, आज आनंद कसा आहे? खूप काय असा आनंद झाला कारण ह्या गोष्टीची बरेच दिवस झाले मी वाट पाहत होतो. पुन्हा पायऱ्या चांगला जुळत नव्हतं किंवा आणि गोष्टीला अडचणीत होते, पण आज चांगला बैल मिळाला. ते बीरचा बैल चांगला पळाला. प्रेक्षकांची खूप इच्छा आहे तुषारदादांनी गोठ्यावरती जावं बोरला, पण तुम्हाला तर आता तुमची व्याप सुरू आहे, तुम्हाला बऱ्याच वेळा कॉल केला. तसं तुम्ही आता प्रेक्षकांना सांगा काय अडचण आहे. तुषारदादा भरपूर वेळा मला फोन करतोय की बाबा मुलाखत घ्यायला मी मग गोठ्यावर येतो किंवा तुम्ही असाल तिथे येतो. फॅन्सची खूप इच्छा आहे. पण ते काय थोडं कामाच्या व्यापामुळं वेळ मिळत नाही, त्यांचं माझं योग जुळत नाही. आणि आज जुळला आणि आज आणि गाडी सगळं गुलालात सोडून- राहिली आणि सगळं सोडून इकडे आलोय, म्हणजे कुठं आलोय बघू शकता तुम्ही मित्रांनो. ते सोमेश्वराचं श्री मंदिर आहे. क्षेत्र सोमेश्वर या ठिकाणी बॉस उर्फ सुंदर आपला पहिल्यांदाच आणि वजीर पण पहिल्यांदाच दर्शनाला आले. हो, दर्शनाला. काय सांगाल सोमेश्वर महाराजांच्या विषयी? काय महाराजाच्या कृपेने आज आम्हाला त्यांच्या गावामध्ये यश आलंय, म्हणून चला नतमस्तक होऊया महाराजांनी. निश्चित आशीर्वाद भेटेल. आणि कसं काय पोळ्याचं कसं काय नियोजन आहे? आहे काय धुमधडाक्यात फॅन्सला काय आव्हान कराल? धुमधडाक्यात सर्वांनी बैल पोळ्याला या. वेळ काय असेल पोळ्याची? संध्याकाळी 6 ते 10 आहे. आणि ठिकाण? मांगडेवाडी पूनम पेट्रोल पंप ते मांगडेवाडी गावठाण. बरं. आणि का आजच्या जोडीदाराविषयी काय सांगताल, त्याच्या बरेकराविषयी? छान पळाला बैल, सुंदर असा बैल पळाला. मंदिरामध्ये गेला आपण, श्री सोमेश्वराचं दर्शन घेतलं, कसं वाटलं? खूप काय असं प्रसन्न वाटलं. बऱ्याच दिवसात मी पण आज आलो. आजचा आनंद कसा? महाराजांनी चांगली सेवा दिली आम्हाला. असं निवांत आणि शांत दर्शन कधी झालं होतं? कधीच नाही, पहिल्यांदाच. पहिल्यांदा झालं. कसं वाटलं दर्शन या घेतलं? दोन्हींच्यामुळं दोन्हींच्यामुळं ना, योग त्यांनीच आणला. 100%. चालते. चला तात्या, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.